हाय दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईन. दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ब्लॅक नेकची तुम्हाला पूर्ण डिझाईन एक दाखवलेली आहे आणि खूप सिंपल डिझाईन आहे. डेली यूजच्या ब्लाऊजला ही डिझाईन खूप छान दिसणार आहे. ही डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला अगदी 7-9 मिनटामध्ये सांगितलेलं आहे. हे पहा, मी डिझाईन कट करून घेतलेली आहे. जर ही डिझाईन तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, प्रथम मी बॅकनेकला म्हणजे पूर्णच बॅकनेक मी याचा रेडी करून दाखवणार आहे. बॅकनेकचा कंबरची बाजू असते त्या बाजूला मी अस्तर आणि बॅकनेक चा पार्ट असतो ब्लाऊजचा तो स्टिच केला आणि आता मी गळ्याला टिप मारून घेणार आहे. ही प्रोसेस मी उलटा ब्लाऊज धरून केलेली आहे. नंतर मी याला सरळ करणार आहे. आणि हे पहा, छोटे छोटे त्रिकोण असं खालच्या बाजूने त्रिकोणी शेपमध्ये याचा मी डेली यूजसाठी मी हा बॅकनेक सांगत आहे तुम्हाला. सिंपल असा, खूपसे डिझाईन नाही आणि दिसायला पण खूप फॅन्सी दिसणार हा ब्लाऊज. हे पहा, छोटीशी एक नॉड घेतली आणि ती नॉड मी ह्यात वळून घेणार आहे. जरा सरळ केल्यानंतर संपूर्ण बॅकनेकला टिप मारून घेणार आहे अगोदर. अगदी डेली यूजचा गळा मटका काढायचा, गोल काढायचा किंवा बदामी काढायचा, असे गळे काढून जर थकला असाल तर हा सिंपल बॅकनेक तुम्ही काढू शकता. अगदी थोड्या वेळातच रेडी होणारा हा ब्लाऊज आहे. हे पहा, सगळ्या बाजूंनी सरळ व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि टीप मारून घेतल्यानंतर जी प्रोसेस करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं ते, अगदी थोडीशी लेस लावूनच ही डिझाईन रेडी होते. ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारच्या लेस आता जिथे आपण मटेरियल अवेलेबल असते ब्लाऊजचं त्या तिथे मिळते. तुम्हाला जशी पाहिजे तशी ब्लाऊजसाठी लेस आणू शकता तुम्ही आणि ब्लाऊजला अटॅच करू शकता. हे पहा, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढलं आणि छोटे छोटे डॉच मारून घेतले. आता हे डॉच मारून घेतल्यानंतर संपूर्ण गळ्याला डॉच मारून का घ्यायचे असतात, कारण ती उलटा केल्यानंतर आपल्याला शिवायला कोणत्याही प्रकारचं कापड खेचत नाही. आता प्रथम खालच्या बाजूने टेप मारून घ्यायची. म्हणजे ब्लाऊजच्या डिझाईनसोबत मी तुम्हाला बॅकनेक देखील सांगत आहे कसा स्टिच करायचा तो. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही पाहिला असन की हा जो बॅकनेक मी रेडी केलेला आहे त्याचा फोटो. अगदी सिंपल आहे पण दिसायला खूप छान दिसतो. हे जे 2 त्रिकोण होते ते कोणत्या तरी असं नोकीलं घ्यायचं आणि त्यातून असं रिफिल पेन वगैरे, माझ्याकडं स्क्रूड्रायव्हर आहे त्याने मी सरळ करून घेतलं म्हणजे टोक व्यवस्थित दिसतात. टोक काढले. आता मी त्याच्यावरून एक टीप घालून घेणार आहे प्रथम, म्हणजे आपली अस्तर आणि ब्लाऊज पीस एकाच बाजूला राहील. लेस बसवायच्या अगोदर ही छोटी नॉड जी घेतलेली मागाशी ते मी बघा बसवत आहे. ही दोरी आहे छोटी नॉड ब्लाऊजची, जी आपण पाठीमागं बांधण्यासाठी ब्लाऊजला यूज करतो लटकनला. आणि ती दोरी मी आता तिथं अटॅच करून घेतली त्रिकोणाला आणि संपूर्ण गळ्याला मी आता राऊंड शेपमध्ये टिप मारून घेणार आहे. हे पहा, टिप मारून घेतली. अगदी व्यवस्थित टिप मारायची गळ्याच्या कडेची. कधी पण ब्लाऊजचा कोणताही पार्ट घाई गडबडीत पटपट पटपट शिवला तरी चालतं, परंतु ब्लाऊजच्या कडेची जी टिप असते ती अगदी हळूवार अशी नाजूक अशी मारायची असते. थोडीशी नॉड लूज ठेवायची अंगात घातल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस हा ब्लाऊज वेअर केला जातो त्यावेळेस ब्लाऊज असा गळा ओपन झाल्यासारखा होतो. त्यामुळे नॉड थोडी लूज ठेवायची, असं होऊ नये की नॉड कमी पडेल. ही नॉड आहे ना थोडीशी लांबली जाते, त्याच्यामुळे थोडीशी लूजच ठेवायची, जास्त अशी ताणून घ्यायची नाही. हे पहा, खूप छान असा बॅकनेक. असा जरी ठेवला तुम्ही बॅकनेक तरी खूप छान दिसणार आहे हा गळा.
हे पहा, आता पूर्ण रेडी झाला. साईडचा भाग देखील मी टिप मारून घेतला, म्हणजे अस्तर पूर्ण अटॅच करून घेतलं. आता अस्तर अटॅच झाल्यानंतर काय करायचं, साईडचा भाग आता टिप मारायचा. साईडचं जे अस्तर असतं एक्स्ट्राचं फॅब्रिक ते कट करून काढायचं. कट करून काढलं मी हे फॅब्रिक. आणि आता माझा गळा खूप छान असा रेडी झाला पहा. मी आता लेसची डिझाईन बसवून घेणार आहे. माझ्याकडे 2 प्रकारच्या मी लेस घेतल्या आहेत याला बसवण्यासाठी. फक्त एकच लेस बसवली तर छान दिसणार नाही, म्हणून 2 प्रकारच्या छोट्या छोट्या. आधी मी खालचा जो त्रिकोण आहे, त्रिकोण म्हणजे खालचा जो षटकोन असा वेगळाच प्रकार, असा कुऱ्हाड्या गळ्यासारखाच प्रकार मी बनवला आहे. त्याला प्रथम टिप मारून घेतली. आता मी साईडला चपटी लेस त्याला अटॅच करणार आहे पहा. गोल बदामी गळ्या काढून जर कंटाळा आला असेल तर ही डिझाईन कशी बनवायची सिम्पलमध्ये तर बघा, लेस लावून बनवली आहे ही मी डिझाईन ब्लाऊजला. लेस लावलेली डिझाईन ब्लाऊजला खूप छान दिसते. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आता मी अपलोड करणार आहे, जसे मला ब्लाऊज स्टिचिंगसाठी येतात तसं. प्रथम खालच्या बाजूला फ्लावरची लेस बसवून घेतली आणि वरच्या बाजूला मी अगदी सिम्पलमधली चपटी अशी लेस बसवून घेतली आणि गळा रेडी केला. हे पहा, लेस अगदी मऊमधली आणायची, कडकमधली लेस आणायची नाही. गळ्याला मऊमधली लेस बसवायला जास्त त्रास होत नाही आणि ब्लाऊजचे फिनिशिंग पण खूप छान येतं. आणि जसं मशीनमधून आपण वळवून गळ्याला तसं वळलं जातं कापड. आणि कडकमधली लेस आणली तर मग गळाच खेचून येतो असं होतं. त्यामुळे लेस घेताना अगदी सॉफ्ट अशी घ्यायची. हे पहा, आता मी राहिलेल्या बाजूने दुसऱ्या देखील लेस बसवून घेतली. एकच बाजू माझी लेस बसवायची राहिली. लेसला कधी पण 2 टिप मारायच्या. जाड लेस असेल तर, जर सिंपल असेल लेस तर 1 टिप मारली तरी चालते, परंतु जाड जर लेस असेल तर त्याला 2 टिपा मारायच्या, असं करायचं. मी आता डबल टिप मारून घेणार आहे आणि खूप छान असा माझा आता बॅकनेक हा रेडी झाला आहे, दिसतोच आहे तुम्हाला. आता मी याला जास्तीची लेस कोणतीच बसवणार नाही, फक्त आहे असा हा ठेवणार आहे. खूप छान असा कडेने टिप मारून मी घेतली आणि माझा हा आता बॅकनेक रेडी झाला. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली, गोल गळा, चौकोनी गळा, बदामी काढून जर तुम्ही कंट्रोल केला असाल, अजून लेस देखील मी सांगते अशी तुम्ही बसवू शकता. हे पहा, परंतु मी नाही बसवणार, मला एवढीच लेस बसवायची आहे. अगदी नॉट बसवली आहे तिथं सुद्धा ही लेस बसवली तरी चालतं, काहीच अडचण नाही, पण मी नाही बसवणार. हे पहा, कडचे टक्स मी मारून घेतले, म्हणजे ब्लाऊजच्या डिझाईनसोबत मी बॅकनेक देखील रेडी करून दावला. ब्लाऊजचा टक्स कधी पण ब्लाऊजच्या गळ्याच्या खालच्या बाजूलाच मारायचा पहा. अगदी झटपट मी ही डिझाईन आहे ना ब्लाऊजला रेडी केली. आणि कसं असतंय, छोटंसं गोल चौकोनी बदामी गळा काढण्यापेक्षा थोडीशी जरी डिझाईन काढली तरी ब्लाऊजचं एक्स्ट्रा चार्जेस असतात आणि गळाही फॅन्सी दिसतो. हे पहा, कुठं कुठं जर आपले धागे निसटले असले तरी ते सिझरच्या साह्याने कट करून काढायचे आणि खूप छान हा माझा गळा रेडी झाला.